सध्या सावंत तालुक्यामध्ये आमचे सावंत तालुक्याचे कोकण लाईव्हचे संपादक सीताराम गावडे यांनी जन आंदोलन जिल्ह्यात नाही तर संपूर्ण आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात तालुक्यात जिल्ह्यामध्ये केलेलं आहे. आता अंमली पदार्थ असेल, व्यसन असेल, गुटखा असेल, मोठमोठ्या बरेच वेळी झालेले आहे. आमचा दलित समाज पूर्णपणे ह्याच्या दारू व्यसनात मध्ये गेलेले आहे. आणि अशा तळमळीच्या कार्यकर्त्यांनी जिल्ह्यामध्ये तो नेतृत्व करत आहे. आज गेली आम्ही 40 वर्ष लांबसून बघलो की गावडे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सावंत तालुक्यातले निदान तरी मागास प्रत्येक दलित वस्तीतील लोक त्यांच्या पाठीशी आहोत. कारण हा कुठेतरी संघर्ष करण्यासाठी करत आहे आणि करण्यासाठी त्यांच्या वर संपूर्ण समाज पाठीशी आहे, तालुका पाठीशी आहे. आणि काही असे त्यांचे विरोधी लोक आहेत ते गावडे साहेबांना त्रास देण्याच्या भानगडीत करीत आहेत. पण माझं म्हणणं काय आहे की जिल्ह्याचं नेतृत्व करीत असताना आज बरीच व्यसनवीन झालेली पिढी आहे. आणि ही पिढी व्यसनी झाल्यामुळे आज गोरगरीब, शाळक विद्यार्थी, बरेच पक्षाचे लोक आज व्यसन झाले. पण व्यसनासाठी बऱ्याच गावडे साहेबांनी मदत केली. मी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 92-94 चित्रा गावडेच्या माध्यमामध्ये मी दारूबंदी प्रचाराचा समाज कल्याण विभागाचं मी काम करत होतो. तेव्हा नंतर गावड्यांच्या माध्यमामध्ये आम्ही जिल्ह्यामध्ये बरेच बारीक संघटना तयार केली, जिल्ह्यामध्ये समाज संघटना केले, मंडळ केले. आता मी पक्षामध्ये काम करू केसर साहेबांच्या नेतृत्वाखाली. परंतु अशा सावंत तालुक्यामध्ये तळमळीच्या कार्यकर्ते जे संपादक गावडे साहेबांच्या पाठीकडे बरेच विरोधी लोक आज विरोध करत आहेत. तर विरोध न करता त्यांना सहकार्य करा आणि जे व्यसनमुक्ती झालेले आहेत त्याला चांगल्या प्रकारे कसा व्यसनापासून दूर होतील हा बघण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. त्यांना विरोधात विरोध करू नका. आणि त्या संदर्भात आज गावडे साहेब आज एकीचं बळ आपल्या तालुक्यातले जिल्ह्यात दाखवत आहेत. काही त्यांचे मित्र असतील, काही विरोधी असतील, गोड तोंडावर बोलतात, मागसून त्याच्यावर चांगले बरंच विरोधी बोलतात. असं न बोलता आज जिल्ह्याच्या संघटनासाठी एकी करा. जिल्हा हा चांगला होऊ दे. जिल्ह्यातले बरेच व्यसनी लोक झालेले आहेत, गुटखा खाद्याला. आज सध्या तर आमच्या समाजामध्ये आज 4वी, 5वी, 10वी, 11वी, 12वी झालेले पोरगे गुटखा, दारू खाऊन बरेच लोक आज व्यसनी जाऊन आज मृत्यू झालेले आहे. त्यांचा संसार आज उद्ध्वस्त झालेला आहे. आणि खरोखर हा अशी व्यक्तीसाठी आपण सर्वांनी तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या लोकांनी पाठीशी राहिलं पाहिजे. कारण गावडे साहेब हे कसे गोरिबांचे झटणारे आहेत. ते कुठे कधी पक्षपात केले, कधी प्रेसच्या माध्यमांच्या विरोधामध्ये गेले नाही. आणि अशा व्यक्तीला आपण प्रत्येकाने जर मदत नाही केली तर काय उपयोग आहे. नुसतं तोंडावर गोड बोलायचं. आज प्रत्येक जण गावडे साहेब म्हटल्यानंतर त्याच्या पाठीशी लोक धावतात. मी तर आज 1990 सालापासून बघत आहे गावडे साहेब आमच्या मागासवर्गासाठी तर मळतात, ओबीसीसाठी तर मळतात, इतर मराठी लोकांसाठी कधी भेदभाव केले नाही आपसात. आणि त्यासाठी आज आमचा भाऊ मोठ्या प्रमाणात लढत आहे. आणि आज मी सावंत तालुक्यात मागोदय शिंदे गटाचा तालुकाध्यक्ष म्हणून आज पूर्ण दलित समाज पूर्णपणे त्याच्या पाठीशी आहोत. आणि साहेबांवर आमचा पूर्णपणे विश्वास आहे. आणि हा लढा त्यांनी कायमस्वरूपी उभा करावा असं मी व्यक्त करतो. धन्यवाद.